हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदित असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे उशिरा उठणं उशिरा सगळे कामं आणि एकदा उशीर झाला ना मग सगळ्या कामाला उशीरच होतं। तर आता किती वाजले तुम्हाला सगळ्यात पहिले मी दाखवते। तर आज रविवारचं काही सकाळी मी नाश्ता वगैरे काय बनवलेला नाही तुम्हाला सगळ्यात पहिले किती वाजले ते दाखवते। तर 12:30 वाजून गेलेत आणि 12:30 वाजलेत तरी सुद्धा आणखी नाश्ता नाही। नाश्ता कशासाठी नाही ते तुम्हाला सांगते। तर स्वप्नील तर गेलेले त्याच्या मामाकडे, स्नेहा आणि आकांक्षा दोघी पण गेल्या होत्या मम्मीकडे रात्री झोपायला। तर आणखीन त्या आलेल्या नाहीत। मग आता 12:30 वाजलेत तर त्यांनी नाश्ता वगैरे केला। तर सचिन गेला सकाळी मच्छी आणायला, सकाळी म्हणजे 1-1.5 तास झालं ते मच्छी आणायला गेलेत आणि आज माहित नाही कोणती मच्छी भेटती काय नाही। का तर मच्छी जर पाहिजे असेल ना तर आम्हाला सकाळी खूप लवकर जावं लागतं, 6-6:30 वाजता गेल्यानंतर मच्छी भेटती। आणि शिवाय सचिन आज फोन वगैरे केला नाही मच्छी ठेवा म्हणून, तर असेच गेल्यात। आता बघूया कोणती मच्छी भेटते कोणती नाही माहिती नाहीये। तर म्हणलं आता घरी कोणच नाही तर नाश्ता कशाला बनवू, नाश्ता बनवला तर मग ते तसंच राहून जाईल। भूक लागली थोडासा नाश्ता करते आणि नाश्ता करून लगेच जेवण बनवायला लागते। आज मी जेवणामध्ये काय बनवणार आहे काय नाही, मच्छी आणायची म्हणल्यानंतर मच्छी तर बनवणार आहे तुम्हाला माहिती झालंय, पण मच्छी फ्राय कशी बनवते काय नाही तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सगळं करा, आवडलं तर करा। तर चला आता थोडासा नाश्ता करू, भूक लागली मला। मच्छी पण आणली तर नंतर दाखवते तुम्हाला काय आणली ती, पण आधी आपण ह्याच्यामध्ये बघूया काय आहे ती। इथं कंटकी मसाला आणलेला आहे, गाजर काकडी आणि बीट आणले, टमाटे आणलेत आणि कांदे संपले होते तर कांदे आणले। कोण आले बघूया। आत्ता उठलो म्हणजे आत्ता उठून आले, त्यांनी ब्रश बी केला नाही वाटतं। पारुषच आहेत का? अरे बाई श्रावण झालं ना, हाच ना चालले तिकडे राहिला। हा मग चाललेतच नाही काय कपडे घेऊन आम्ही तिकडे का आंघोळीला इथं पाणी नाही का? केस माझे लांब आहेत ना, मग काय झालं? चिकट होते ह्याचं पाणी वाटतं बोरिंगचं। आणि तिथं तिथं चांगलं आहे, चिकट नाही झाले म्हणजे चांगलं आहे, फिल्टरच आहे तिथं। फिल्टरचे जा मग सोनू नाही, सोनू इथंच दुची नाही ना, सोनू नाही जा, सोनूला नाही पाठवत मी। नकोस नाही जाऊ नकोस, हा रात्री येतो परत। नको कोणती मच्छी? थांब खोलूस बघू दे, मी खोलली नाही आणखी। पापलेट नाही भेटत मग सकाळी सकाळी जावं लागते, कोळंबी बी नाही भेटली आणि पापलेट बी नाही भेटली, मग दुसरीच कोणती ते सकाळी जावं लागते 6-6:30ला, तेव्हा पापलेट दुसरी बघ सांगितलं कोणतं आणलंय। काय बी असू द्या बाळा, नको नको तू जा, तुला जायचं तिला नको न्यूज। असंच व्हिडिओ करणार शूट आणि नासा टाकणार आहे, नको काही जरूरत नाही जायची। आपल्या इथं पाणी आहे, आंघोळ करा। गरम पाणी ती धनमामा चाललाय ना, धनमामा तिला जायचं, जाऊ तिची लांबकीच आहे ती धुवून येते जाऊन। तुझ्या नाही, तुझ्या इथं बरं आहे, तू घरीच धु आपल्या घरी धु, आपल्या नळाला पाणी आलेच नाही, आपण इथंच धुवू। चल उठ उठ, ब्रश वगैरे कर काहीतरी। नको आहे तिला, नको नाही जाणार। अरे पाठव ना यार, त्याला स्पीकरवर टाक वाटलं तर अरे वरी खाली नाही करणार यार, पण बोलली ना मी त्याला खाली ये म्हणून, मी सामान घेऊन येते। स्नेहा तिकडे जाण्यासाठी कशी रडायला लागली।
झाली. आता अशी जी रुसून झोपन, जोपर्यंत जा नाही म्हणत ना तोपर्यंत अशीच रुसून झोपन. पण नाही रडली, पण रडली तरी नाही पाठवायचं तिला, रडली तरी नाही पाठवायचं असं नाही. हे पण सोंग लागलंय मागं जायचंय म्हणून. काय बोल पटकन, कशाला बोलवलंस? रात्री येतोय ना संध्याकाळी. नको, गाडीवर नको, घोड्यावर नको, जायचं नको. धनमामा सोबत जा. आणि हिला म्हटलं तुला नाही. हा बरं, तिचा मामा नाही लागला तर तू धमासोबत जा बाळा, तू जाऊन डोकं धुवून ये. स्नेहाला नको नाही रड. शंभड्या लेकरांनी हुडुडशी असल्याने रडती सारखी कशाला पण. ही तोंड बघितलं कशी करायला लागली नसते. भाऊजी जा बोललेत ना? नाही जा बोलले. हा बोलले. नाही बोलले ते, नाही बोलले जा. रडू नकोस नाही. हा रडू नकोस. उगाच छोटे महाग बोलायचे अश्रू उगाच बिनकामाचे गाळून नाही. डायरेक्ट आम्ही नेक्स्ट मंडेला जाऊ. गरज नाही रे बाळा, ऐकत जा नको म्हणल्यानंतर. जा, मी तुझ्याशी बोलत ना कट्टी केली आता तुझ्यासोबत. नाही बनवत, काय नाही बनवत. बनवा ना खा, तुम्हाला जे खायचं ते खा बनवून. मी नाही बनवत. तुम्ही ऐकत नाही, मी तुमचं ऐकत नाही. नाही तुम्ही संध्याकाळी या, उद्या या, नसं येऊ बी नका. कपडे घेऊन जा तिथंच ना. एक जोडी घ्या, 2 जोडी घ्या, नसं काही बी घेऊन जा. नाही जा पळा, खावा अगर उपाशीच राहा. मी काय नाही म्हणत तुम्हाला, बनवत बी नाही तुम्हाला काय. भगवान ह्याच्यामध्ये काय मच्छी आहे ती बघू, पण आधी ह्याला साफ करते. तर ओले बोंबील स्वच्छ धुवून घेतल्यात आणि मधून कट करून घेतल्यात. खूप लांब लांब होते. आणि आणखीन एक मच्छी ही साफ करायची. तर ताटामध्ये ओतून घेते आणि एकदम स्वच्छ अशी साफ करून घेते, स्वच्छ धुते आणि तुम्हाला नंतर दाखवते. एकदम मस्त असे पातळ पीस केलेत फ्राय करण्यासाठी आणि एकदम मस्त अशी ताजी मच्छी आहे, बघू शकताय. तर मच्छीला व्यवस्थित साफ करून घेतलंय, स्वच्छ पाणी 4-5 वेळा धुवून घेतलं. आता जे कालवण करायचे ना ते पीस मी साईडला काढते आणि फ्रायवाले पीस साईडला काढून ठेवते. आणखीन 1-2 वेळा धुते जरा. तर आता ह्यांचा नाश्ता चाललाय. 2 वाजलेत हे बघा, बघितलं ना, 2 वाजले. 2 वाजता ह्यांचा नाश्ता चाललाय. तर मस्तपैकी असं पावाला बटर लावून गरम केलंय. स्नेहा म्हणली दूध नको मला, तर चाललं इथं दोघींचं. ते रात्रीचं पनीर मसाला होता, तर दोघीजणी खायला लागल्यात मस्तपैकी गरम करून. त्यांना म्हणलं खाली बसून खा, तरी पण वरती बेडवरती बसून मांडी घालून खायला लागले. आणि प्लेट मध्ये घेऊन खा म्हणलं तरी सुद्धा पातेल्यात खायला लागल्यात दोघी पण. खा आता, ते गरम नाहीत केले, आता तेच तसेच पाव खा आता. तर मच्छी स्वच्छ धुवून झाली. आता आपण झटपट मसाला लावू आणि मसाला लावून आपल्याला अर्धा-1 तास मच्छी साईडला ठेवायची आहे, जेणेकरून मस्तपैकी असा मसाला मच्छीत मुरल आणि मच्छी एकदम चवदार लागल. तर चला झटपट आपण मसाला लावूया. काय काय टाकतोय ते आपण बघू. तर सगळ्यात पहिले मी थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकले. नंतर 2 चमचे आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि गरम मसाला टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी टाकायची आहे. चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. मी थोडीशी तुम्हाला जास्त वाटत असेल पण जास्त नाही टाकलेली, मी थोडीशी टाकली का तर फक्त या चटणीचा कलर जास्त लाल आहे, चटणी तिखट नाही आहे जास्त. आणि जर तुमच्याकडे काळा मसाला असेल ना तर तुम्ही काळा मसालासुद्धा टाकू शकता. नंतर ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरीचे 2 चमचे पेस्ट टाकलेले आहे. आणि दुसरं म्हणजे की हे जेवढे मसाले आपण टाकलेले आहेत ना ते मसाले आपल्या नंतर सुद्धा लागणार आहेत. कसे लागणार आहेत ते तुम्हाला नंतर मी सांगणार आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि पटकन बघितल्यानंतर पूर्ण आवडल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कसा वाटला कसा नाही. तर नंतर 1 चमचाभर ह्याच्यामध्ये धने पावडर टाकली. आता व्यवस्थित सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित हाताने मच्छीला लावून घ्यायचा आहे.
सांभाळून ह्याच्यामध्ये खूप जास्त असे काटे नाही त्या मच्छीमध्ये, पण जे काटे आहेत ना असे थोडेसे लांब लांब काटे आहेत, हाताला लागतील, तर व्यवस्थित सांभाळून करायचं आहे. ही 2 किलो मच्छी आहे, त्याच्यामधले 2-3 पीस मला मी कालवण्यासाठी साईडला काढून ठेवलं. त्याचं मच्छीचं तोंड होतं ते साईडला काढून ठेवले, बाकी मच्छी मी फ्रायला घेतलेली आहे फ्राय करण्यासाठी. आणि सचिनला म्हणलं होतं जास्त मच्छी आणू नका म्हणलं, नाही तर काय होतं मसाला लावून फ्रीजमध्ये 2-3 दिवस मच्छी ठेवावं लागते, ती संपत नाही. त्यासाठी म्हणलं आज जेवढी आणचाल तेवढी मच्छी मी लगेच फ्राय करणार आहे म्हणलं, त्यासाठी ठेवणार नाही आहे, नसं 2 दिवसांनी परत करावं लागते मला. तर जेवढी लागते आता तेवढीच आणा. तर सचिननं आता फक्त 2 किलो मच्छी आणलेली आहे आणि ओले बोंबील 1 किलो आणलेत, म्हणजे सध्या बी आता 3 किलो मच्छी आहे समजा. तर तो मसाला लावून झाला. 2 ते 3 चमचे बेसन टाकलं त्या मच्छीमध्ये, व्यवस्थित मिक्स करून मी साईडला ठेवली मच्छी ती. आणि आता ओल्या बोंबीलला सुद्धा थोडासा मसाला लावून घेते. तर लाल चटणी टाकली, गरम मसाला टाकला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, एवढाच मसाला टाकायचा, खूप जास्त मसाला टाकायचा नाही आहे. आणि ओले बोंबील कधी तुम्ही केले नसतील ना तर एकदा करून बघा, इतके मस्त लागतात. दिसायला तुम्हाला कशा तरी दिसत असतील, पण एकदम मस्त फ्राय केल्यानंतर एकदम कुरकुरीत अशा होतात आणि खायला एकदम चवदार लागतात. बऱ्याच जणांनी खाल्ले असतील त्यांना माहित असेल किती मस्त लागतात, आणि कुणी खाल्ले नसतील तर एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. मसाला तयार केलेला आहे. तर बघू शकता मस्तपैकी असा मसाला तयार झालाय. पण तेल सुटायच्या आधीच मी झाकण साईडला काढलेलं आहे, तर आणखीन 2 मिनिटं ठेवते आणि नंतर तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी वापरणार आहे, नंतर मच्छी टाकणार. तर कालवण तयार झालं. 2-4 भाकरी पण लगेच करून घेतल्या. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि ओले बोंबील लगेच फ्राय करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकलं फ्राय करताना ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी आपल्याला एक पीठ तयार करायचं होतं, तर ती पीठ मी तयार केलं इथं ताटामध्ये. गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये लाल चटणी, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकला, व्यवस्थित मिक्स केलं. आणि जर तुम्हाला गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता, दोन्ही थोडं थोडं मिक्स करून, आणि जे सांगितलेलं मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून फ्राय करू शकताय. पण गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा मच्छी एकदम मस्त कुरकुरीत अशी फ्राय होते. फक्त एक काळजी घ्यायची आहे की मच्छी पलटी करताना लगेच टाकल्या पलटी करायची नाही, अर्धा मिनटं 1 मिनटं थांबायचं आहे. एका साईडनं व्यवस्थित एकदम कडक मच्छी फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं पलटायची आहे, नाही तर काय होतं लगेच तुम्ही पलटायचं असाल तर ते मच्छीचे तुकडे गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आणि एवढी मच्छी फ्राय करता करताच सगळ्या घरात ठसका उठलाय. ज्यांच्या घरी लहान बाळ असतील ना त्यांनी खूप सांभाळून मच्छी फ्राय करायची, खायला मस्त लागते पण बाळांना खूप त्रास होईल. ठीक आहे, तर आता तेल गरम झाल्यानंतर मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे कढईमध्ये. तर हे बघा मस्तपैकी असे ओले बोंबील फ्राय झाले, तेल गरम व्हायला लागले आणि तव्याचा खूप जास्त असा ठसका उठला ती मच्छी फ्राय केल्यानंतर. आता दुसरं तेल ठेवले ही मच्छी फ्राय करण्यासाठी. मला सुद्धा ठसका आला. 2-3 पीस जेवढे पीस बसतील तेवढे टाकायचे एका टायमाला आणि एकदम कडक अशी मच्छी फ्राय करायची. एक कपडा ठेवायचा इथं हात पुसण्यासाठी, का तर मच्छी फ्राय व्हायला बराच वेळ लागतो आणि हात खरकट असं घेऊन थांबू नाही वाटत, त्याच्यासाठी हात धुवायचा लगेच पुसून घ्यायचा. तर मस्तपैकी अशी मच्छी फ्राय झाली, आता साईडला काढून घेते. पडली वापस. तर बघा मस्तपैकी अशी फ्राय झाली. तर मी आता सगळी मच्छी अशी फ्राय करून घेते आणि सगळी मच्छी फ्राय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ते तुम्हाला सांगते.
एक एक पीस व्यवस्थित कडक असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला। तर हे बघा एवढे फ्राय झाले, आणखीन बाकीचे करून घेते। आणि जर तुम्हाला अशीच खायची असली ना तरी सुद्धा तुम्ही अशीच खाऊ शकता, अशी सुद्धा खूप चांगली लागते। पण आपल्याला आणखीन काहीतरी करायचं आहे। आणि मच्छी फ्राय करताना जेव्हा आपण मसाला लावला होता ना मच्छीला तेवढंच टाकलेलं आहे, दुसरं काही टाकलेलं नाही मसाला। आता नंतर काय टाकायचं काय नाही तुम्हाला मच्छी सगळी फ्राय झाल्यानंतर दाखवते। तर आता सगळी मच्छी फ्राय करून झाली। आता आज मी येरमाळ्यासारखी मच्छी बनवणार आहे। तर मच्छी फ्राय तर करून झाली, आता काय करायचं ते बघूया। तर कढईमध्ये मी दोन अडीच पळ्या तेल टाकले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला तयार करायचा आहे। तर सगळ्यात पहिलं आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची 2 चमचे पेस्ट टाकायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेलात। तर तुम्ही पहिल्यांदा बहुतेक अशी मच्छी खाल्ली नसेल, पण जर खाल्ली असेल तर त्यांना माहीत असेल या मच्छीची चव कसली भारी लागते। पण जर केली नसेल तर काय हरकत नाही, आता करा। तर व्यवस्थित अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडेसे मसाले, जे आपण सगळे मसाले मच्छीला लावले होते तेच मसाले आपल्याला तेलामध्ये सुद्धा थोडेसे टाकायचे आहेत। तर सगळ्यात पहिलं गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला तुम्ही जो वापरता तो मटन मसाला, चिकन मसाला, एवढेच मसाला तुम्ही टाकू शकता, पण किचन किंग मसाला नका टाकू। तर तो टाकलेला आहे मसाला। आणि नंतर थोडीशी हळद टाकलेली आहे, लाल चटणी टाकायची, सांगितल्याप्रमाणे काळा मसाला बी तुम्ही टाकू शकता। तर लाल चटणी सुद्धा थोडीशी तर 2-2.5 चमचे टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकले आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचे। तर हे बघा, आणि गॅस कमी ठेवायचा, मसाला बिलकुल करपवायचा नाही, नसा ठसका उठल आणि चव सुद्धा चांगली लागणार नाही मच्छीला। तर थोडंसं पाणी ओतले जेणेकरून मसाला खाली करपू नये म्हणून। आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत मोठे 2 टमाटे, ज्या टमाट्याची मी बिया काढून घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतले टमाटर आणि नंतर उभं कट करून घेतले। टमाट्याच्या बिया कधीही वापरायच्या नाहीत, टमाट्याच्या बिया खाणं चांगलं नाही शरीरासाठी। तर चला मग व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आणखीन थोडंसं पाणी ओतते जेणेकरून मसाला खाली चिटकू नये आणि मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलं पाहिजे। तेल सुटल्यानंतर कधी पण मी तुम्हाला सांगते की भाजी बनवताना, कोणती पण ग्रेव्ही बनवताना मसाल्याला चांगलं तेल सुटल्याशिवाय कोणतीही भाजी त्याच्यामध्ये टाकायची नाही, नाहीतर मग मस्तपैकी असं कालवणाला तरी येत नाही। तर चांगलं मस्तपैकी असं तेल सुटू देते। पाणी थोडंसं ओतलं, गॅस मीडियम केलेला आहे। आणि काय व्हायला लागलं 2 दिवसापासून एकदम असं सारखं पाणी पिऊ वाटायला लागलं, एकदम असा गळा सुक्का पडल्याने वाटायला लागलं मला। तर 2-3 घूट पाणी पिलं ना तर बरं वाटतं, पण आणखीन 15-20 मिनिटांनी म्हणा की अर्ध्या तासाने असं वाटायला लागलं की परत पाणी पिणं गरजेचं आहे, एकदम सुक्कं गळा पूर्ण पडलं आहे। तर असं व्हायला लागलं मला 2 दिवसापासून, माहीत नाही का व्हायला लागलं। आणि मला वाटायला लागलं की मी पाणी कमी पिते का काय, सारखं पाणी पिणं गरजेचं आहे। तर मला जास्त पाणी पिण्याची गरज आहे आणि भरपूर पाणी तुम्ही सुद्धा पित जा। तर मच्छीला मस्तपैकी, मच्छीला आणि मसाल्याला तेल सुटल्यानंतर मच्छी सगळी त्याच्यामध्ये सोडली आणि आता व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि एक पीस थोडासा करपल्याला वाटायला मला, का जास्त वेळ लावू नका, थोडीशी करपली जरा, शेवटीची 1-2 पीस। स्नेहाचं इकडं नाही दुखायला लागलं तर गरज आहे का पाणीपुरी खायची? हां, सगळे आजारी पडलेत तरी है ना, पाणीपुरी खाल्ली की नीट होते। स्नेहा लवकर या, पैसे घेतले का ग? न्यायचा ना मग। तर सगळी मच्छी व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायची, सगळ्या मच्छीला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। आणि बघू शकताय मच्छीचे पीस एकदम कडक फ्राय झाले ना तर मिक्स करताना तुटत नाही आहेत, व्यवस्थित मिक्स होतात। आणि आता दिसायला सुद्धा कसली भन्नाट दिसायला लागली आहे की नाही मच्छी। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली, कलर आणखीन छान आलाय। आणि चला, दिसायला एवढी भारी आहे ना तेवढीच खायला सुद्धा भन्नाट आहे। सगळं जेवण तयार झाले, भूक लागली, सकाळी थोडंसं जे खाल्लं होतं ते नाश्त्याला तेच खाल्लंय। आता 3-4 वाजत आले, मी बघितला नाही टाइम किती वाजले, पण 3-4 वाजून गेले असते। आता सगळं जेवण तयार झालंय आणि माझं मोठा भाऊ येणार होता जेवायला, त्याला फोन केला तर ती पण म्हणला मी रात्री येतो, आता माहित नाही कधी येतो कधी नाही। आणि स्नेहा गेली आता पाणीपुरी खायला, स्वप्नील पण तिकडेच मामाच्या घरी आहे आणि बाळ पण तिकडे गेले। तर आता कुणीच नाही जेवायला, तर मी आणि सचिन दोघंजण जेवण करतो, भूक लागली। तर म्हटलं चला ज्यांना जेव्हा येतं तेव्हा येतील जेवण करतील, बाकी आम्ही दोघंजण जेवण करतो। तर सगळं जेवण आणून ठेवलंय, मच्छी फ्राय, हे मच्छीचं कालवण, हे बघा गरमागरम भात, ज्वारीच्या भाकरी, हे बघा
तर मस्त असा झणझणीत मच्छीचा बेत आहे. तर चला जेवण करूया. त्यांना काय माहितीचा सल्ला देणार आहात ते सांगा. त्यांना सल्ला देण्याची काही गरज नाही. तर मस्तपैकी असं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर बराच वेळ टाइमपास केला. भांडे भरपूर असे पडलेत, घासले नव्हते आणि आत्ता उठले, पिक्चर वगैरे बघितला आणि पिक्चर संपल्यानंतर आता भांडे घासणार आहे आणि हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. भेटू उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. संध्याकाळ झाली, भेटू उद्याच्याला.